सोलापूर यंदाचा ईद मिलादुन्नबीचा सोहळा सोलापूरकरांसाठी खास ठरला, कारण यूथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख यांनी सादर केलेला भव्य देखावा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे। गेले 17 वर्षांपासून 7 रस्ता परिसरात सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढवण्याचं काम करणाऱ्या या ग्रुपने यंदाही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। सलोख्याची वीण घट्ट करणारा देखावा। समीर शेख यांनी त्यांचे मोठे बंधू आसिफ शेख यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजात सामाजिक कार्याचा डोंगर उभा केला आहे। त्यांचा यूथ प्राईड ग्रुप केवळ देखाव्यापुरता मर्यादित नसून त्यांनी गरजू लोकांसाठी अन्नदान, वस्त्रवाटप आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून समाजाला मदतीचा हात दिला आहे। त्यामुळेच त्यांचा प्रत्येक देखावा केवळ एक कलाकृती नसून तो सामाजिक एकतेची भावना अधिक दृढ करतो। यंदाच्या वर्षीचा त्यांचा देखावा सोलापूरमध्ये विशेषतः कौतुकाचा विषय बनला आहे। यूथ प्राईड ग्रुप केवळ देखावा नव्हे, सामाजिक चळवळ। समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली यूथ प्राईड ग्रुपने सोलापूरमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे। सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन त्यांनी जपलेला सामाजिक सलोखा वाखाणण्याजोगा आहे। त्यांच्या कार्यामुळे ईद मिलादुन्नबीचा हा उत्सव केवळ एका धर्मापुरता मर्यादित न राहता तो एक सामाजिक प्रेरणा बनला आहे। हा देखावा पाहून समाजात एकोपा आणि बंधुभाव अधिक वाढेल असा विश्वास सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे। ग्रुपच्या वतीने व यूथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीरभाई शेख मित्र परिवार यांच्या वतीने तानाजीभाऊ जाधव या सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय चेतनभाऊ नरोटे यांचे देखील म्हणून एवढं आहे की समीरभाई आणि त्यांचे बंधू दोघं माझे कौटुंबिक नातं होतं। नेहमी मला त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवल्या, कुठल्या पक्षात असू दे नसू दे, जिथं दिलीप माने असतील तिथं त्यांनी माझ्या पाठीशी आतापर्यंत राहिलेला आहे। माझं एक कर्तव्य आहे की एक मोठा भाऊ म्हणून समीरभाईच्या पाठीशी उभा राहायचं। नेहमीच समाजकार्य करत असताना 10-12 वर्ष सातत्याने काम करायचं आणि निश्चित माणसाची अपेक्षा असते की आपण समाजात कार्य करत असताना आपल्याला की राजकीय एक सामाजिक व्यासपीठ पाहिजे। तर व्यासपीठ पाहिजे असताना आपण एखाद्या अधिकार पदावर असला तर आपण समाजाची जास्त सेवा करू शकतो याची मला कल्पना आहे। पण हे आताचं सध्याचं घडीचं राजकारण बघितलं तर एकमेकाला सहकार्य करण्यापेक्षा आता जेवढी जर व्यासपीठावरची आपण सहकार्याची भूमिका ठेवली तर समीरभाईला कुठलीच अडचण येणार नाही। आज त्यांना शुभेच्छा देतो, आपण असंच न्यूज करून राबवावं। जेवढं काय दिलीप मानेच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्याची भूमिका असते निश्चितपणे करीन एवढं आज आश्वासन देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अन्य व धान्य व अनाथ बच्चों को स्कूल किट हर साल देते हैं और मेरे दोस्त, मेरे चाहने वाले जितने भी लोग एक 1.5 घंटा ठहर के प्रोग्राम देख रहे हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। बस ऐसी मोहब्बत मेरे पर हो, बस इतना बोल के मेरी बात खत्म करता हूँ। अस्सलाम।